मी रेश्मा. मी एक 23 वर्षाची तरुणी आहे. मी कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला आहे. मी ज्या कॉलेजमध्ये शिकते त्या कॉलेजमध्ये आम्ही सर्व मुलीच होतो आणि त्यामुळेच मी आता वयात आले होते. मला आता एका मुलाची गरज वाटत होती. माझ्या मनाचा नाही तर मी माझ्या शरीराने दिलेले संकेत मी तुम्हाला सांगत आहे. माझे शरीर हे पूर्ण सर्व बाजूने विकसित झालं होतं. माझी जवानी पूर्णपणे तयार झाली होती आणि आता आमच्या कॉलेजच्या बाहेर भरपूर मुले यायचे. ते सर्व मुलीकडे पाहायचे. त्यांच्यावरती लाईन मारायचे. हळूहळू माझंही मन त्या गोष्टीकडे वळू लागलं. माझी परिस्थिती तशी चांगली होती. मी स्वतःची गाडी घेऊन कॉलेजला येत होते आणि त्यानंतर काही दिवसातच एक दिवशी मला कॉलेजला बाहेर आल्यानंतर माझ्याकडे पाहताना एक मुलगा दिसला. त्याचं नाव जीवन होतं. जीवन हा देखील एक चांगली कार घेऊन आला होता. तोही चांगल्या घरातला होता. तोही श्रीमंत होता. दिसायलाही खूप छान होता. परंतु तो खूपच लुकडा होता. माझ्याकडे सतत पाहत होता. हे मी ओळखलं होतं. त्यामुळे मी एके दिवशी त्याला सरळ गेले आणि विचारलं, "तू माझ्याकडे का पाहतोय?" तेवढ्यात तो म्हणाला, "मला तू खूप आवडतेस म्हणून आज मी तुझ्याकडे पाहतोय आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे. तुला माझ्याबद्दल काय वाटतं?" तेवढ्यात मी म्हणाले, "मला असलं काही वाटत नाही आणि मला काही बोलायचं नाही." असं म्हणून मी निघून गेले. घरी आल्यानंतर रात्री झोपेमध्ये मला तो स्वप्नात आला आणि मलाही त्याच्याबद्दल वेगवेगळे स्वप्ने पडू लागले. मलाही त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि मलाही हळूहळू जीवन आवडू लागला. मी एके दिवशी त्याला जाऊन म्हणाले, "जीवन, मलाही तू आवडतो आहेस." आणि तो म्हणाला, "मला माहिती होतं, कारण मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो." असे म्हणून तो मला म्हणाला, "आपण कधी भेटायचं?" मी त्याला म्हणाले, "उद्या. माझं कॉलेज लवकर सुटणार आहे. त्यानंतर आपण भेटूयात." कॉलेज सुटल्यानंतर मी त्याला म्हणाले, "कुठे भेटायचं?" जीवन म्हणाला, "तुझी गाडी इथेच असू दे. माझ्या गाडीमध्ये बस. आपण कार घेऊन." असं म्हणून त्याने मला गाडीत बसण्यासाठी सांगितलं. मी त्याला म्हणाले, "अरे जीवन, माझ्या घरातले वाट पाहतील." तेवढ्यात तो म्हणाला, "त्यांना फोन करून सांग, मी एका मैत्रिणीच्या घरी चालले आहे म्हणून." आणि असं सांगून मी जीवनच्या गाडीमध्ये बसले आणि आम्ही दोघेही फिरायला निघालो. जीवनने थेट गाडी एका सुनसान जागेला नेली. त्या जागेला गाड्या नव्हत्या. कुणीच येत जात नव्हतं. काळकुत्रं देखील दिसत नव्हतं आणि एका साईडला गाडी त्याने लावली. गाडीमध्ये तो माझ्याशी चाळे करू लागला. मला मिठी मारली आणि माझ्यावर प्रेम करू लागला. माझ्या ओठांचे चुंबन देऊ लागला. मलाही काहीच कळेना. माझी ही पहिलीच वेळ होती आणि मला पूर्ण सुख मिळाले असं वाटू लागलं होतं. मी घट्ट पकडलं होतं. मी जीवनला सोडणारच नव्हते, कारण जीवन मला खूप आवडू लागला होता. हळूहळू माझ्या कपड्यात हात टाकला आणि माझ्या तोंडातून वेगवेगाने म्हणाले, "जीवन, आपण जे करतोय ते योग्य आहे का?" जीवन म्हणाला, "आपण योग्य करतोय. आपण ह्या वयात हे केलंच पाहिजे. आपल्या इच्छा मारून काय उपयोग?" तसं म्हणून मी जीवनला म्हणाले, "जीवन, मला आता सहन होत नाही." म्हणून मी जीवनची पॅन्ट काढली सुरुवात केली तर तो म्हणाला, "एक मिनिट थांब." त्याने बाहेरून येऊन मागच्या सीटवरती गेला आणि मला म्हणाला. मागे आल्यानंतर त्याने असे सर्व कपडे काढले आणि मला सीटवरती वाकवले आणि मागून जोरजोराने मारू लागला. मला खूप दुखू लागले. माझी ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे कसं काय करतात मला माहितीच नव्हता. परंतु जीवनला सर्व गोष्टी माहिती होत्या. त्यामुळे त्याला जसं हवं त्या पद्धतीने माझ्यासोबत सर्व गोष्टी करायला सुरुवात केली. मला म्हणाला, "कसं वाटतं आहे?" मी म्हणाले, "खूपच छान वाटते. अजून करू वाटतंय." तर तो म्हणाला, "जरा थांब. आता बघ." असं म्हणून त्याने मला सीटवरती झोपायला सांगितलं
आणि माझ्या अंगावर तो झोपला. नंतर माझे पाय वरती केले आणि हळूहळू जोरजोराने मारू लागला. जीवन आता खूपच छान वाटतं आहे. तसा जीवन खूपच जोशात आला आणि पुन्हा जोरात करू लागला. काही वेळाने जीवन शांत झाला आणि मलाही खूप घाम आला होता. मी म्हणाले, जीवन, आज खूपच छान वाटलं आणि खरंच असं सुख मला याआधी मिळालं नव्हतं. माझी पहिलीच वेळ होती. माझी इच्छा पूर्ण झाली. मी तुला कधी सोडणार नाही आणि आपण लवकरच लग्न करूयात. हे ऐकताच जीवन म्हणाला, आता एवढ्यातच लग्न मला धोका दिला होता ही गोष्ट मला नंतर समजली आणि मी घरी गेल्यानंतर मला कळाले की माझी गाडी ही कॉलेजवरतीच आहे. हे पाहून माझ्या घरच्यांनी मला विचार गोष्टी केल्या. घरातल्यांना या सर्व गोष्टी सांगितल्या कारण मला सर्व गोष्टी समजावून सांगायचे होते आणि सगळ्यांनी माझ्याकडून झालेली चुकीही समजून घेतली. अशी प्रत्येक मुलीच्या तिच्या घरातल्यांना सर्व गोष्टी समजावून सांगायला हवेत. आपण घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या कोणत्या गोष्टीचा फायदा कधी लोक घेतील हे सांगता येत नाही आणि माझं तेच झालं. माझ्या वयात आलेल्या ह्या गोष्टीचा फायदा माझ्या कॉलेजबाहेर असणाऱ्या मुलांनी घेतला. मला एवढंच समजलं की आपण ज्या वयात येतो त्या वयात येणाऱ्या सर्व शारीरिक बदल आपल्या दिसून येत असतात आणि हेच बदल सर्वांनाच दिसतात. त्यामुळे आपण आपल्या मनावरती थोडाफार ताबा ठेवला पाहिजे आणि ज्यांनी स्वतःवरती ही ताबा ठेवला त्यांनी याच विजय मिळवला. कारण आपण जर अशा गोष्टीकडे पाहून वाहत गेलो तर नक्कीच आपला फायदा घेणारे भरपूर जण आहेत. आपण मात्र त्यावरती पुन्हा पश्चाताप करत राहतो. त्यामुळे आपण नक्कीच कोणतीही गोष्ट करण्याअगोदर आपल्या घरातल्यांचा विचार घेणं नक्कीच महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं. माझ्यासोबत जे घडलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. माझ्यासारख्या अशा कित्येक मुली आहेत. आपण कॉलेजच्या वयामध्ये अशा गोष्टींना बळी पडतो आणि आपल्या आईवडिलांची इज्जत घालवतो. प्रत्येक मुलींना या गोष्टीचा विचार करायला हवा असं मला वाटतं. नेहमीच आपण ज्या गोष्टी आपल्याला जवळ करायला पाहतात त्या गोष्टी नक्कीच पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप करायला लावतात. हे नक्कीच. जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.